त्याच सेम पद्धतीच्या लग्नपत्रिका बघून कंटाळला आहात, आज मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे, ती आहे मिनिमल स्टाईल. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले यायचं आहे फोटोशॉपमध्ये. आपल्याला जो क्लायंटनी रेफरन्स दिला तो मी तुम्हाला आधी दाखवतो. हा आहे रेफरन्स, ज्यामध्ये फक्त वरती इव्हेंटचं नाव मोठं मोठं लिहिलं आहे, तारीख लिहिली आहे आणि खाली ॲड्रेस दिलेला आहे, बस, बाकी काही नाही. तर ह्याच स्टाईलला आपण थोडंसं रेफरन्समध्ये ठेवून बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी याच्यावरती मी काय काय केलं हे बनवून झालेलं आहे, मी तुम्हाला फक्त दाखवतोय की ही पद्धत काय असते, ज्याच्या तुम्हाला पण नीट समजेल आणि नवीन गोष्ट काहीतरी बघायला मिळेल. तर सगळ्यात आधी इथे मी एक पेस्टल कलरचा बॅकग्राऊंड लावून घेतला. आता हा मी घेतला कुठून हे मी तुम्हाला दाखवतो. फ्रीपिकवरती यायचं आहे. फ्रीपिकवर येऊन इथे तुम्ही जर पेस्टल बॅकग्राऊंड असं सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे पेस्टल असे बॅकग्राऊंड्स मिळतील. इथलाच एक पेस्टल कलरचा बॅकग्राऊंड आहे, मला वाटतं हाच तो आहे. हा मी बॅकग्राऊंड तिथून कॉपी केलं आहे, डाउनलोड केलं आहे आणि इथे येऊन फोटोशॉपवरती टाकलेलं आहे. सिम्पल. त्यानंतर इथे मी येऊन फ्रीपिकवरती फ्लोरल वेडिंग इनवाईट, त्यानंतर इथे मला खूप सारे फुलांचे डिझाईन्स, वेडिंग कार्ड्स असे सगळे दिसले. यातलं मला जे आवडलं ते मी डाउनलोड केलं आणि इथे मी हे टाकलेलं आहे. इथे कॉर्नरला तुम्ही बघू शकता, इथे मी एक टाकला आणि त्यानंतर वरती एक टाकल्यानंतर खाली एक मोठी करून इथे एक टाकली. तर अशी कॉर्नरला लावून हे मी एक लेआउट तयार केलं. त्यानंतर रेफरन्समध्ये जसं दाखवलं आहे मोठं मोठं नाव लिहायचं, तर त्यासाठी आपण वापरला श्रीदेवमधला 4993 हा फॉन्ट. त्यात आपण लिहिलं विवाह. आता हेच विवाहामध्ये आपण काय करायचं, इथे रेक्टँगल एक ॲड केला जो सेम वरच्या लाईनच्या हाईटचा आहे, सेम त्याच साईजचा, आणि त्याला राऊंड ठेवला आहे सेम ह्याच्यात दिसेल असा. आणि ह्याच रेक्टँगलला आपण फ्रेमच्या बाहेर जाऊ दिलं आहे, मुद्दा कॅनव्हसच्या आपल्याला ते बाहेर न्यायचं आहे. तर हे असं आपण इथे प्लेस करून घेतलं. त्यानंतर जे त्या डिझाईनमध्ये नाही आहे ते आपण इथे करतोय, ती म्हणजे ही एक लाईन. तर इथे आपण एक रेक्टँगल टूलने लाईन मारली, फील ऑफ केला आणि स्ट्रोक ऑन केला. ते कसं केलं हे मी आता तुम्हाला लगेच करून दाखवतो. रेक्टँगल टूल घ्यायचा, एक रेक्टँगल बनवायचा, त्यानंतर इथे फील ऑफ ठेवायचा, स्ट्रोक ऑन ठेवायचा, ज्यामध्ये आपण ग्रेडियंट देऊ शकतो. स्ट्रोकची साईज मी 6 पिक्सल ठेवलेली आहे. त्यानंतर रेक्टँगल टूल घ्यायचा, तोच शेप टूल ठेवायचा, इथे पूर्ण ह्याला राऊंड करून टाकायचं, दोन्हीकडून आपण ह्याला राऊंड करायचं. त्यानंतर यायचं प्रॉपर्टीजमध्ये. प्रॉपर्टीजमधली ही लिंक काढलेली पाहिजे, जर इथे ऑन असेल अशी तर हे क्लिक करून लिंक काढून टाकायचे. नंतर खालच्या कॉर्नर्सला आपल्याला राऊंड नको आहे पण आपण इथे 0 आणि इथे 0 करून टाकलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे ही डिझाईन टाकलेली आहे. आता ह्यालाच आपण थोडंसं ॲडजस्ट करूया आणि ह्याला मी नंतर मास्क ॲड केला. मास्क ॲड करून ब्लॅक ब्रश घेतला आणि जिथे जिथे मला ते नको आहे तिथे तिथे मी ते पेंट केलं ब्लॅक कलर. अशा प्रकारे ही कट इथे तयार झाला. तर हे मी असं बनवलेलं आहे. तर ही होती माझी आधीची लाईन. त्यानंतर सर्कल शेपमध्ये जाऊन सर्कल एक घेतला आणि इथे एक लावला, याचीच कॉपी करून इथे एक लावला. अशा प्रकारे ही माझी एक डिझाईन तयार झाली. त्यानंतर आपण टाकायचे इथे डिटेल्स. हे डिटेल्स जे तुम्हाला क्लायंटने दिले असतील, नवरा नवरीचं नाव, तारीख आणि ॲड्रेस, हे सगळं आपण इथे भरलं. त्यासाठी मी इथे वापरलं आहे अनेक देवनागरी असा हा फॉन्ट. हा तुम्हाला गुगल फॉन्टवरती मिळेल. त्यानंतर ह्याला डेकोरेट करण्यासाठी मध्ये साधी लाईन न मारता मी इथून फ्रीपिकवरती गेलो आणि इथे आपण सर्च करायचं आहे डेकोरेटिव्ह लाईन. तर इथे तुम्हाला खूप सारे डिझाईन्स मिळतील, त्यातलीच एक डिझाईन मी घेऊन इथे टाकलेली आहे. त्यानंतर इथे ॲड्रेस टाकलेला आहे. ॲड्रेसमध्ये सुद्धा मी इथे PNG ट्रीवरती गेलो. ही डिझाईन मी तिथून घेतली PNG ट्रीवर. PNG ट्रीवरनं ही डिझाईन घ्यायची, डाउनलोड करायची आणि याच्या ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन कलर ओव्हरले ॲड केला आणि तो थीमसोबत मॅच होणारा येलो कलर मी इथे त्याला लावला. येलो कलर नावांना आहे, मध्ये इथे लाईनला आहे आणि ह्या डेकोरेटिव्ह लाईनला आहे. अशा प्रकारे आपण इथे डिटेल्स भरून घेतलेले आहेत. त्यानंतर रेफरन्समध्ये काय होतं, मेहंदी लिहिलं तर मेहंदी दाखवलेलं, हळदी दाखवलं तर हळदीचं काही इथे खाली दाखवलं, विवाह लिहिलं तर विवाहाबद्दल काही लिहिलेलं आहे दाखवलेलं आहे, संगीत लिहिलं तर इथे शहनाई आणि ते सगळं दाखवलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला इथे लग्नाबद्दल आपण बोलतो तर इथे मी हे असं जे बांधतात ते मी इथे दाखवलेलं आहे. पण इथे हा कलर याच्या कलरसोबत मॅच होत नाही आहे, हे खूप जास्त सॅच्युरेटेड आहे.
म्हणून ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इव्हन सॅच्युरेशन ॲड करायचं. याला आपण क्लिप मास्क करायचं आहे. क्रिएट क्लिपिंग मास्क म्हणजे हा इफेक्ट फक्त खालच्यावरतीच लागेल. आणि याचं सॅच्युरेशन आपण थोडंसं कमी करूया, ब्राईटनेस थोडंसं वाढवूया, जेणेकरून हे आपल्या ह्या कलरसोबत मॅच होईल. तर अशा प्रकारे आपण लग्नपत्रिका तयार केलेली आहे, तीही मिनिमल स्टाईलमध्ये. हीच स्टाईल वापरून आपण वेगवेगळे इव्हेंटचे सुद्धा तयार करू शकतो. म्हणजेच हळदी, एंगेजमेंट किंवा सत्यनारायणाची पूजा अशा सगळ्या इव्हेंट्सचे आपण पत्रिका, इन्व्हिटेशन्स तयार करू शकतो. हे प्रिंटवरती पण छान दिसेल आणि डिजिटलवरती पण छान दिसेल. ही स्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती जाऊन बाकी व्हिडिओसुद्धा नक्की बघा. बाकी व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडतील अशी आशा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.